जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष मुलाखत सत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं सर्वांचं स्वागत करतो. दर्शक हो, नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली आणि देगलूर मतदारसंघाची पोटनिवडणूक लागणार आहे. या ठिकाणचे आमदार रावसाहेब अंतापूर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांची ही जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक लागणं गरजेचंच असल्याने सर्वच पक्षांची याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता राजनैतिक झालेला आहे आणि या दृष्टीने भाजपा आणि काँग्रेस यांनी या मतदारसंघावर आपली पकड ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यानुसार भाजपाचे जे काही माजी मंत्री आहेत म्हणजे राज्य पातळीवर जे नेते आहेत या नेत्यांनी आपापल्या लोकांना आपलंसं करण्यासाठी या ठिकाणी चक्कर मारत आहेत, दौरे करत आहेत आणि ते दौरे सुद्धा पूर्ण झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण जे नांदेड जिल्ह्याचे सर्व मानले जातात ते सुद्धा हा गड त्यांचा सुटू नये म्हणून त्यांनी सुद्धा बिलोली आणि देगलूरमध्ये एक दौरा असे 2 दौरे त्यांनी पूर्ण केले आहेत. त्या दौऱ्यामध्ये त्यांनी विविध विकास कामाचे उद्घाटन आणि विविध विकास कामाचे शुभारंभ या प्रकारे त्यांनी हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे सुद्धा त्यांचे जे काही जिल्हास्तरीय नेते आहेत ते नेते आपल्या गावात जाऊन जे वंचित प्रभाग आहे त्यांना आपलंसं करून आपलं मतप्राबल्य वाढवण्याचा ते सुद्धा प्रयत्न करत आहेत. आणि भाजपा शिवसेना सुद्धा आता जरी शिवसेना हा आज सद्यस्थितीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी त्यांचे एक अपेक्षा आहे की महाविकास आघाडीकडून माजी आमदार सुभाष सामने यांना तिकीट मिळावं आणि त्यांनी सुद्धा ही निवडणूक लढवावी असा त्यांचा प्रयत्न आहे. आणि ह्या सर्व होत असताना एक भाजपला अशी अपेक्षा किंवा त्यांचं एक आशा पल्लवी झाली आहे की सोलापूरमध्ये जो काही बदल झालेला आहे त्या ठिकाणी जे काही सत्ताधारी असताना काँग्रेसला अपयश मिळालेलं आहे त्या अपयशाच्या जोरावर आता भाजपला बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये सुद्धा बदलाव होईल अशी आशा पल्लवी झालेली आहे. ह्या आशा पल्लवी झाल्याच्या पूर्ण करण्यासाठी ते सुद्धा प्रयत्न करत आहेत. या अशा परिस्थितीमध्ये आपण आज बिलोली तालुक्यामध्ये मी इथं आलेला आहे. या बिलोली तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून 15-20 वर्षापासूनचा विकास काय म्हणतोय, या ठिकाणची परिस्थिती काय आहे एक चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी राजकीय कार्यकर्त्यासोबत बसलेलो आहोत. माझ्यासोबत आहेत या ठिकाणी साजिद कुरेशी MIMचे, वंचित बहुजन आघाडीचे मुकिंद्र कुडके, या ठिकाणी बलिउद्दीन फारुकी आहेत काँग्रेस पक्षातर्फे, या ठिकाणी शंकर मावलगे आहेत शिवसेना पक्षातर्फे आणि साईनाथ शिरोळे आहेत भाजपा पक्षाचे. तर मी यांना सुरुवातीला माझा असा प्रश्न राहील, सर सर्वांनाच प्रश्न आहे की बिलोली तालुक्याचा विकास जो काही आहे किंवा नाही काय झाला ह्याच्यावर आपण चर्चा नव्हतं. आपण शिरोळे सर आपण सुरुवात करा की काय नेमकं या विकासावर आपल्याला बिलोली तालुक्याचं बोलायचं आहे. देगलूर बिलोली विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं असेल तर आजपासून 15 वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता नव्हती. या मागील काळात सत्ताधाऱ्यांकडून हवा तसा विकास देगलूर बिलोली मतदारसंघात बिलकुल झालेला नाही असं माझं ठाम मत आहे. सर माझं मत असं आहे की गेल्या 25-30 वर्षामध्ये जे विकास झालं नव्हतं, गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये आदरणीय आमदार सुभाषरावजी साबणे साहेब आमदार म्हणून या ठिकाणी कार्यरत होते. त्यांच्या काळामध्ये जेवढा विकास या बिलोली तालुका देगलूर मतदारसंघामध्ये झालेले आहे तेवढा विकास गेल्या 25 वर्षामध्ये कधीच झालं नाही. तेवढे कामं न मागता आदरणीय आमदार साबणे साहेबांनी त्यांनी बिलोली तालुक्याला या ठिकाणी आणून दिलेले एकमेव आमदार असं त्यांनी या तालुक्याचे शिल्पकार विकासाचे शिल्पकार म्हणलं तरी कमी पडेल शब्द. बलिउद्दीन सर आपण काय म्हणताय? माझं ठाम मत आहे काँग्रेस पक्षाचे स्वर्गीय आमदार रावसाहेबजी अंतापूरकर साहेब 2009 पासून जेव्हा आमदार म्हणून आपलं पद भूषविल्या तेव्हापासून जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणात बिलोली देगलूर विधानसभेचा विकास झालेला असा दिसून येते आणि हे जनताला माहितीच आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे गेल्या 1.5 वर्षात रावसाहेबजी अंतापूरकर साहेब यांनी देगलूर फक्त बिलोलीसाठी 182 कोटी रुपयाची निधी आणून दिलेली आहे. हे सर्वांसमक्ष मी ठामपणाने सांगू इच्छितो
आणि याचं काही दुमतच नाही निधीबाबत. परवा दिवशी आमचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची जी पहिली फेरी पूर्ण झालेली आहे देगलूर बिलोली विधानसभेसाठी ती लोकार्पण सोहळ्यानिमित्त झालेली आहे. हुनगुंदा जे रोड आहे 15 कोटीचा रोड होता सीसी रोड, त्याला साहेबांनी 10 कोटी एक्सटेन्शन केले. 25 कोटीचा सीसी चांगल्या प्रकारामध्ये व्हावा म्हणून त्यांची अशी संकल्पना होती. त्याला त्यांनी हिरवी झेंडी दाखवली. याबाबत कुणालाही दुमतच नाही की अंतापूरकर साहेबांनी काय केलेलं आहे. ठीक आहे. वंचितचे आपण काय म्हणणार पुढचे? बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्षापासून इथला जो मतदार आहे तो अनेक गोष्टीपासून वंचित आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी या मतदारसंघामध्ये घरकुलासाठी, छोट्या छोट्या त्यांच्या वार्डातल्या कामासाठी आणि या दोन्ही तालुक्यामध्ये अनेक कामं अशा आहेत जे आजपर्यंत ते वास्तवात आले नाहीत. म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेना या तिन्ही पक्षाच्या व्यतिरिक्त एक तिसरी आघाडी म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या जनतेसमोर ज्या अनेक जे विकासापासून अनेक मुद्दे वंचित आहेत अशा मुद्द्यांना न्याय देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. आणि नक्कीच इथला जो मतदार आहे, जो वंचित मला काय म्हणायचं तुम्हाला, विकासाच्या बाबतीत काय सांगायचं, म्हणजे बिलोलीचा विकास झाला किंवा नाही याच्यावर आपण बोलूया. या 2011 साली कैलासवासी अंतापूरकर साहेब आमदार होते. त्यांच्या कालखंडामध्ये काही कामं झाले असतील, पण माझं मत आहे की जेवढे कामं व्हायला पाहिजे होते ते मतदारसंघामध्ये 2014 साली सुद्धा शिवसेनेचे आमदार सुभाषरावजी साबणे साहेब होते आणि या दोन्ही आमदारांनी जेवढा विकास करावा तेवढा केला नाहीये. म्हणून हा मतदारसंघ विकासापासून कोसदूर आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला सगळे इथले काही नागरिक आहेत ते संधी देतील. मी काय आपल्या कुरेशी सरांना विचारतो की आपल्या एमआयएम तर्फे आपलं काय मत आहे नेमकं याच्यावर? अलहज बैरिस्टर असदुद्दीन साहब, खासदार इम्तियाज जलील साहब और एमआईएम पक्ष की जो भूमिका रहेंगी अभी, तो मैं मानता हूं कि कुछ काम साहब ने किया और कुछ काम अंतापुरकर साहब ने किए. ज़्यादा काम करके साहब ने किए निधि लाने का और काम अच्छा किए, मैं ये बात मानूंगा. और यहाँ का जो गाँव में का जो है मुस्लिम समाज, दलित समाज, कोई सा भी समाज रहो, आज के दौर में खेत और घर बेच के तेलंगाना में रहने को जाता कमाने के लिए. आमदार, खासदार, मंत्री, इन्हें किसी ने भी एक कंपनी ला कर नहीं दी. और जो गौर गरीब जो काम करने वाले वो काम अभी तक अधूरा है. कोई से भी आमदार खासदार ने नहीं किया 70 साल से. एक अगर इंडस्ट्री अगर आ जाती तो गौर गरीब के चूल्हे जलते, घर की रोशनी जलती. आज बेकार मजदूर बेचारे तेलंगाना में जाके मेहनत करने के लिए जाते. ऐसे आमदार अगर हमारे इम्तियाज अली साहब और त्या प्रश्नाला माझं ठाम मत आहे. त्यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, मी तुमच्या प्रश्नाशी सहमत आहे. यासाठी सहमत आहे, 70 वर्षापासून देगलूर बिलोलीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता नव्हती आणि ज्यांची सत्ता होती त्यांच्या सत्तेमध्ये बेरोजगारांना रोजगार अजूनही मिळाला नाही आणि याही पुढे मिळणार नाही अशी मला शाश्वती आहे. जोपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी एखादा रोजगार उभारणार नाही, बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही असं माझं ठाम मत आहे. माझी एक आपल्याला अशी विनंती आहे या ठिकाणी की आताच माझे मित्र आदरणीय उद्घाटनाच्या संदर्भात चर्चा केली. त्यांना माझं एक उत्तर असं आहे, जे लवगावचं जे परवा उद्घाटन झालं त्यामध्ये आदरणीय आमदार, माजी आमदार सुभाषरावजी साबणे साहेबांनी ते निधी आणून त्या ठिकाणी जे आहे ते लवगावचं ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी घेतलेले आहे. त्यांनी स्वतः निधी आणले, बांधकाम त्यांच्या हातात झालं, भूमिपूजन त्यांच्या हातामध्ये झालेलं आहे. नेक्स्ट बिलोली तालुक्यामध्ये जे उपजिल्ह्यावर रुग्णालय म्हणून आज जे आता काम चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा भूमिपूजन आणि आता जो लोकार्पण अजून पूर्णपणे काम झालं नाही, पण घाईगर्दीनं लोकार्पण झालं. त्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे ते त्यांना माहीत करणाऱ्यांना मी त्या विश्लेषणमध्ये जात नाही. पण ते सुद्धा आदरणीय आमदार सुभाष साबणे साहेबांनी आणलेले आहे. हे काळ्या दगडावरची रेग आहे, त्याला कोणी फोडू शकत नाही. त्याच्यानंतर कोंडलवाडी या ठिकाणी जे आहे ते ग्रामीण रुग्णालय म्हणून त्या ठिकाणी जे आहे ते आता चालू आहे, ते सुद्धा आदरणीय आमदार सुभाषरावजी साबणे साहेब यांच्याच काळामध्ये निधी आलेली आहे.
त्याचं सुद्धा भूमिपूजन झालेलं आहे, त्याचं लोकार्पण सुद्धा करण्यासाठी गेले आहे. त्याच्यानंतर प्रॉपर विरोधी शहरामध्ये आता जे बसस्टँडचं काम चालू आहे त्या ठिकाणी जे आहे ते आमदार आदरणीय सुभाषरावजी साबणे साहेब यांनीच निधी आणलेले आहे. ते जे आहे ते पूर्णपणे आता काम चालू आहे. पोटनिवडणूक ते उद्दिष्ट काम समोर चालू ठेवून आहे. सगळ्या कामांना गती मिळालेली आहे असं माझं ठाम मत आहे. त्याच्यानंतर बसस्टँडमध्ये जे आहे पोटनिवडणुकीमध्ये घोषणा करणं वेगळं, प्रत्यक्षात कामाला जे आहे ते स्वरूप देणं वेगळं. आम्हाला प्रत्यक्षात वेग आला आहे. आजपर्यंत वेग आला आहे. या ठिकाणी बिलोली शहराचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे क्रीडा संकुलाचा मुद्दा आहे. क्रीडा संकुलाचा मुद्दा आज 4 वर्षापासून रखडलेला आहे. क्रीडा संकुलन का जो विषय है, झालेल्या कामाचा क्रीडा संकुलन का विषय 2012 से है। नगर पालिका में शेकअप पार्टी के 11 नगर सेवक आए थे. क्रीडा संकुलच्या संदर्भामध्ये कदाचित माझ्या मित्राला माहित नसावं, ते क्रीडा संकुल जे आहे ते सगळीला किंवा बाहेर कुठेतरी कोणतरी न्यायला लागलं होतं. पण आदरणीय आमदार सुभाष साबणे साहेबांनी पुण्याला 100 चक्रा मारले आणि क्रीडा संकुल या ठिकाणी जागा देत नव्हते. काँग्रेसचे काही नगराध्यक्ष व नगरपालिकेचे पदाधिकारी या ठिकाणी हेच नसताना प्रत्यक्षात आमदार घेऊन इतने साल से काम नहीं होता. 2012 से प्रस्ताव क्रीडा संकुलन का जो प्रस्ताव है, क्रीडा संकुलन का जो प्रस्ताव है, 90% लोकसहभागातून काम झालं. क्रीडा संकुलन का जो प्रस्ताव है 2012 से प्रलंबित है. वो माझ्या मित्राच्या प्रश्नाला उत्तर देतोय मी. क्रीडा संकुलचा जे विषय मांडलात, क्रीडा संकुल जे आहे सगुड येथे जाण्याच्या मार्गावर होता, त्याला थांबवणारा एकमेव फक्त नेता होता ते भास्करराव पाटील खदगावकर हे त्यांनी काम केलं. 100 चक्कर मारणे गलत काय होत नाही. सुभाष खंडेराय होता, जमनाबाई खंडेराय होती नगराध्यक्ष जमनाबाई खंडेराय होती. क्रीडा संकुल सगळेला जात असताना साहेबांनी त्या ठिकाणी नगरसेवक खंडू खंडेराय, सुभाष खंडेराय हे नगरसेवक होते. यांची आई जमनाबाई शिवाजीराव पाटील खंडेराय. ये जो क्रीडा संकुलन है ना 2012 में हुआ था शुरू. जब पहला प्रस्ताव शेकअप की पार्टी थी, जब 11 नगरसेवक थे बिलोली में, कांग्रेस का साथ आए थे. जब से प्रस्ताव के बारे में चालू हुआ तो आज तक काम क्यों नहीं हुआ? आमदार, खासदार, मंत्री से बड़ा प्रश्न है. त्याच्या काळामध्ये जे नंतरचे जे आमदार आले या 1.5 वर्षाच्या काळामध्ये आमदारांचं त्याच्यावर लक्ष नसल्यामुळे कदाचित ते थोडंसं मागे पडलं असेल का. उद्घाटन केलं मी माझ्या वर्षाच्या मध्ये काम आज प्रगतीपथावर पोहोचले होते. 2012 से 2021 आले, मित्रांना 9 साल एकच आवाहन करतो, आपण जे काय आपले विचार मांडायचे आहे अभ्यासपूर्ण विचार मांडा. पहिले तुम्ही टेक्निकल काय बाबा आहे त्याच्या पाठीमागची ते कारण तुम्ही त्याच्या बाबतीत चौकशी करा. ते क्रीडा संकुलचा विषय कशामुळे गेलेला आहे प्रश्न बघा. तू काय आहे ते प्रश्न. एक मिनिट आपण तुमच्या मोठ्या आवाजात 25 आवाज दबून आहे ते काय ते बोलणार होते. बोला. या क्रीडा संकुलाचं जे काम आहे ते इथल्या स्थानिक जेवढे काही खेळाडू होते, खेळाडू प्रेमी होते आणि इथल्या काही लोकांचं म्हणणं होतं की सदर क्रीडा संकुल जे आहे ते बिलोली शहरामध्ये व्हावं. इथल्या स्थानिक जेवढे काही बहुजनाचे सर्व खेळाडू प्रेमी होते त्यांची सुद्धा इच्छा होती. म्हणून तत्कालीन नगराध्यक्षांनी त्या याच्यासाठी पाठपुरावा केला आहे. बरोबर आहे, कारण कसं की क्रीडा संकुल आणि याच्यामध्ये कोणत्याही आमदारांनी किंवा कोणत्याही पुढाऱ्यांनी त्या एका क्रीडा संकुलाचा क्रेडिट घ्यावं हे अत्यंत खेददायक आहे. साहेबांमुळे जरी क्रीडा संकुल मंजूर झालं पण प्रत्यक्षात तिथं झालं होतं. एकमेव आमदार सुभाष साबणे साहेबांनी पुण्याला जाऊन निधी आणून इथं भूमिपूजन केले आणि त्यामध्ये मागे आज तलाठी साहेब बाहेर असतील बिलोलीमध्ये, पण ह्यामध्ये तलाठी साहेबांना ह्या सगळं सविस्तर माहिती आहे. आदरणीय जाधव साहेब नाही सर त्यांनी जागा पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेले. आपल्याला काय म्हणायचं की नेमकं हा चर्चा चालत असताना तुम्ही अधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेऊ नका. स्टॉप करा, एक मिनिट आहे का तुम्हाला सांग. विकासाचा मुद्दा चालू असताना मला हे म्हणायचं आहे की ठीक आहे, आता हा जो आता क्रीडा संकुलाचा विषय मी पुढे क्रीडावर येणारच होतो, परंतु विषय चालून सांगतो की तुमचं म्हणणं असं आलं की आमदार सुभाष साबणे यांनी त्याला निधी आणलेला आहे. यांचं म्हणणं आलं की जे काही शेकापची होतं त्यांनी प्रयत्न करून पुढे आणलेला आहे. हे जर सगळं असेल तर आज या क्रीडा संकुलाची अवस्था काय आहे सांगू शकाल का आपण आज? सांगा.
सर आतापर्यंत जवळजवळ 70 ते 80% काम त्याचं पूर्णपणे झालेले आहे. ठीक आहे. मी स्वतः क्रीडा प्रेमी आहे, मी आमचं सगळं टीम आहे. ते नका सांगू तुम्ही, मला हे सांगा. सर, जवळजवळ 70 ते 80% काम आतापर्यंत प्रगतीपथावर आहे. आता एक 20 ते 25% काम तिथं जे आहे ते राहिले आहे, तेही होऊन जाईल. त्या क्रीडा संकुलामध्ये काय सुविधा आहेत आज नेमकं? काय काय सुविधा होणार आहे? त्याच्यामध्ये जे आहे ते वरून कम्प्लीट जे आहे ते शेड आहे आणि त्याच्यामध्ये ड्रेसिंग रूम आहे आणि खेळाडूसाठी जे आहे ते संडास बाथरूमची व्यवस्था आहे. एक रूम वॉचमॅनची रूम आहे, त्याच्यानंतर 2 मध्ये कोर्ट आहेत आणि एक ट्रॅक आहे रनिंगसाठी वगैरे 200 मीटर. म्हणजे हे अजून आता 20% काम झाल्यानंतर पूर्ण होईल. येस. या ठिकाणी माझं एक मत आहे की या मतदारसंघामध्ये गेल्या टर्ममध्ये जे आमदार होते सुभाषराव साबणे साहेब यांनी जेवढे काही कामं आणलेली असतील ती मी सांगतो या ठिकाणी ते सर्व कामं पेंडिंग आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी मतदारसंघामध्ये विकास रखडला आहे. आणि ठीक आहे, यांचं म्हणणं असं आहे की आमदार सुभाष सामने यांनी जो निधी आणला ते अजून अर्धावस्थेत आहे. हा, ठीक आहे. मग मी हे मान्य करूया आपण की आता विकासाच्या बाबतीत बोलत असताना विकास काय झाला नेमका आपला तुम्हाला आता यांच्या सर्वांच्या माध्यमातून कळालेलाच आहे आणि याच्यात क्रीडाचा जो काय मुख्य मुद्दा होता तो आलेला आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे युवकांसाठी. मला एक दुसरं असंच विचारायचं किंवा बोलायचं आहे की या बिलोली तालुक्यामध्ये शैक्षणिक काय अवस्था आहे नेमकी, की विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जसं एक उदाहरणार्थ जर म्हटलं तर आज विद्यार्थ्याचा शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी आणि तो यशस्वी होण्यासाठी जसं पाया मजबूत होण्यासाठी प्राथमिक शिक्षण गरज आहे तसंच त्याचं यशस्वी होण्यासाठी त्याला उच्च शिक्षणाची गरज असते. जसं की पॉलिटेक्निक कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वैद्यकीय कॉलेज आहे. या प्राप्तीसाठी या तालुक्यामध्ये काय प्रयत्न झाले त्यांनी हे शांततेने उत्तर द्या, तुम्ही गडबड नका करू, की काय विकास झाला म्हणजे या बाबतीत काय प्रयत्न झाले हे सांगू शका. आणि या ठिकाणी शिक्षण संस्था आहेत का? मला इकडून सुरू करायचे साजी सरांपासून. नहीं का कुछ भी नहीं, एजुकेशन के बारे में जीरो है सब. अभी तक एक कॉलेज भी नहीं हुआ. केलेला मुद्दा यहाँ कोई आमदार ये बिलोली तालुका ऐसा है कि पहले था धर्माबाद इसमें था, उमरी इसमें था, नायगो इसमें था. आज जाके देखो तुम नायगो में कितना विकास हुआ, कैसा चौहान साहब ने बनाए, वसंतराव चौहान साहब ने नायगो किस तरीके से बनाए और कोसे कोसे कॉलेज लाए. आज यहाँ का बिलोली का बच्चा नायगो जाके एडमिशन लेता है. शिक्षण के बारे में जीरो है सब, कुछ नहीं की विकास. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की जर वंचित बहुजन आघाडीचा ऐका तुमचा वंचितचा या ठिकाणी फॉर्म्युला सांगू नका. आपले प्रश्न जो आहे तो प्रश्न धरून चला तुम्ही. या बिलोली काय म्हणतो की शिक्षणाची अवस्था काय बाळासाहेब का मी सांगतो तुम्हाला बाळासाहेब काय करतील हा माझा प्रश्न नव्हता. प्रश्न आहे की शिक्षणाच्या बाबतीत काय चाललं हे सांगतो. बिलोली शहरामध्ये असो किंवा तालुक्यात असो इथला शिक्षणाचा जो बेस तयार व्हायला पाहिजे होता तो अत्यंत निकृष्ट आहे. आणि इथं सगळे काही जे काही विद्यार्थी कोणी असतील प्रायमरी शिक्षण झाल्याच्या नंतर सगळेच विद्यार्थी बाहेरगावी नायगावला, नांदेडला आणि इतर ठिकाणी शिक्षणासाठी जात आहेत. हे आमच्या मतदारसंघातलं दुर्दैव आहे मी असं मानतो. आणि इथल्या महिलांचा प्रश्न असो, विधवा महिलांचा असो आणि इथल्या अनेक गोष्टी आहेत जे प्रलंबित आहेत. म्हणून शिक्षणाच्या बाबतीत शैक्षणिक बाबतीत तर खूप मागासलेलं आहे. सर काय म्हणायचं तुम्हाला? शिक्षणाच्या बाबतीत खरंच बिलोली तालुका मागासलेला आहे हे मी मान्य करतोय. म्हणजे आता सतत मध्ये असून सुद्धा ते कारण- मान्य करत आहे. मोठी गोष्ट आहे. कारण एखादी त्यांचं अपयश हे सांगणं सुद्धा मान्य करणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. हे मान्य करत आहे. विषय असा आहे त्याचा कैलासवासी रावसाहेबजी अंतापूरकर यांच्या कार्यकाळापासून 2009 पासून बिलोलीचा खरा विकास होण्यास सुरुवात झालेली आहे माझ्या नजरेतून. पाठीमागचा मी भाष्य करणार नाही. कोण येते सत्ता भोगली, किती वर्ष भोगली ते मला माहीत नाही. आणि नामदार अशोकराव चव्हाण साहेब स्वतः इथं जातीने लक्ष देत आहे 2009 पासून. कारण पहिले सत्ता भोगणारे वेगळे होते, काँग्रेस पक्षाचेच होते, पण ते वेगळ्या पद्धतीने कार्य केलेलं आहे. त्यामुळे बिलोली तालुका मागासले का काही अपवाद वगळता बिलोली तालुका खराच मागासलेला आहे शिक्षणाच्या बाबतीत. ठीक आहे सर. आपण तर माझं असं मत आहे भारत स्वतंत्र झालं तसं आता या ठिकाणी जवळजवळ आतापर्यंत सर्वात जास्त या ठिकाणी काँग्रेसची सत्ता बिलोली तालुक्यावर देगलूर मतदारसंघावर आमच्या तालुक्यावर आहे. त्यामध्ये 5 वर्ष शिवसेनेची सत्ता होती, जनता दलाची 5 वर्ष 6 वर्ष जनता दलाची, म्हणजे त्यामध्ये पटणे साहेब 11 महिने आणि ठक्करवाड साहेब 5 वर्ष. जवळजवळ 60 वर्षामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी जर कोणी उपभोग घेतला असेल आमच्या तालुक्याचा तर एकमेव काँग्रेस या ठिकाणी घेतलेले आहे. पण काँग्रेसच्या काळामध्ये जे शिक्षणाचा दर्जा या ठिकाणी रवायला पाहिजे होतं
हे सर्व मागासवर्गीय वर्ग आहेत. जे शिक्षण गोरगरीब लेकरांना मुलांना द्यायला पाहिजे होतं, जे डेव्हलपमेंट शिक्षणामधून होते, बाकी कुठूनच होत नाही. विद्यार्थी शिक्षणामधून घडतात, पण ते शिक्षण काँग्रेसच्या काळामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये या ठिकाणी झिरो केलेले आहे. त्यामुळं आजही आमच्याकडे आता जसे आमचे मित्र म्हणले होते की या ठिकाणी रोजगार नाही, शिक्षण नाही, काम नाही, हे सर्व 50 वर्षामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये घडलेले आहे. स्वातंत्र्यानंतर देगलूर बिलोली विधानसभेमध्ये काँग्रेसची सत्ता होती, आपलं मत बरोबर आहे. पण 5-5 वर्ष, अंदाजे 5 वर्ष जरी धरलात, शिवसेना आणि काँग्रेस यांची 5-5 वर्षाची जरी आपण सत्ता धरलात, तर 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एखादं शैक्षणिक संकुल बिलोलीकरांसाठी आपण आणू शकला नाही. याचं का? हे एवढं मोठं दुर्दैव बिलोलीकरांना का सहन करावं लागतंय? आज प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी किमान 4 किलोमीटर प्रवास केल्याशिवाय, अर्धापूरला गेल्याशिवाय 11वीला एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घेता येणार नाही. कारण बिलोलीचं हे दुर्भाग्य आहे. बिलोलीकरांच्या मुलांना 11वीसाठी 12वीसाठी हे संकुल या ठिकाणी नाहीत. आणि हे दुर्दैव फक्त आणि फक्त माझं मत आहे शिवसेना आणि काँग्रेसमुळे बिलोलीकरांवर भोगावं लागलेलं आहे. माझं या ठिकाणी आक्षेप आहे सर. आणि 2014च्या या ठिकाणी विधानसभाचे आमदार सुभाषरावजी साबणे साहेब हे भाजपाचे सरकार असताना होते. तर त्यामुळे या ठिकाणी या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये यांनी शिक्षणाचा बेस रवायला पाहिजे होता, तर का नाही झाला, हा माझा प्रश्नचिन्ह आहे. आणि इथल्या सरकारने, भाजपा सरकारने त्यावेळेस या शिवसेना सत्तेमध्ये असताना एकत्रितरित्या काम करत असताना त्यांनी शिक्षणाचा बेस रवायला पाहिजे होता आणि इथं कोणताही काम करायला पाहिजे होता. माझ्या मित्राचा मी आक्षेप घेतोय. तर हा मित्र माझं वंचितकडून आला का शिवसेनाकडून आला एकटा बघता मला बोलता येत नाही, समजत नाहीये का. सत्तेमध्ये आमदार कोणी असो, केंद्रात कोणी असो, कोणाचे राज्य असो, स्थानिकता विकासाबाबत कोणीही त्याला टॉर्चर करू शकत नाही. निधी आणण्याबाबत कोणत्याही पाठपुराला कोणी अडवू शकत नाही. पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे. सत्तेत भाजप असो कोणी काँग्रेस असो, तुमची इथं आमदार होता असताना तुम्हाला कोण तिथं कुठं घोडा अडवत होता, कोण काही असतं. अभ्यास पूर्ण बोला तुम्ही करताय. या ठिकाणी माझं एक असं मत आहे वैयक्तिक की गेल्या 5 वर्षामध्ये जे आमदार सुभाष साबणे साहेब होते, आता माझे मित्र म्हणले त्या पद्धतीनं, या ठिकाणी नगराध्यक्ष असो कोणी असो, नगरपालिका बॉडी आहे आणि त्यानंतर मी त्याच्यावर बघण्यासाठी माझ्यासारखे ज्येष्ठ पत्रकार मित्र सगळे कार्यकर्ते चांगले आहेत की विडीच्या विकासामध्ये घडून आणावं म्हणून. पण ज्या 5 वर्षामध्ये आमदार सुभाष साबणे ज्या आमदार म्हणून या ठिकाणी काम बघले, त्या काळामध्ये नगरपालिकेचे नगराध्यक्ष असो कोणी असो, त्यांच्यासोबत विकासाच्या संदर्भामध्ये कुठल्याच प्रकारचं पत्रव्यवहार जे पाहिजे डेव्हलपमेंट ते कोणीही केलं नाही. करत नसताना देखील आदरणीय साबणे साहेबांच्या माध्यमातून जे आहे ते वर शिवश्रेष्ठीचं काम झालेले आहे. अतिशय सुंदर तुम्ही बघू शकता. शिवसृष्टीचं काम शैक्षणिक मुद्द्यामध्ये येत नाही असं मला वाटतं. शैक्षणिक मुद्दा प्रश्न आला, शैक्षणिक मुद्दा शैक्षणिकच्या संदर्भात बोलतो मी, त्या विषयावर बोलणार आहे. त्यांनी जे आहे ते आता जसं एक विषय बोलले होते की माझा मित्र जे आहे ते या ठिकाणी रोजगारांसाठी MIDC संदर्भामध्ये, मिनी MIDC संदर्भामध्ये जे आहे ते बडूरला आपण मागणी केलेली आहे, त्याचा प्रस्ताव केलेला आहे. MIDC सुद्धा शैक्षणिक विकासात असं मला वाटत नाही. तो रोजगाराचा प्रश्न झाला, रोजगाराचा प्रश्न झाला. आपल्या काळामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये शंकर महाराज आपका बच्चा पुणे या मुंबई में पढ़ता, आपल्या काळामध्ये जाईल आपका बच्चा मुंबई या पुणे में पढ़ता, त्याला जे आहे ते पूर्ण निधी साबणे साहेबांच्या माध्यमातून ते भूमिपूजन आपल्याच काळात जाईल आहे. ते काम पूर्णपणे झालेले आहे. बरोबर आहे, मान्य आहे मला. त्या ठिकाणी अतिशय सुंदर मुलं त्या ठिकाणी जे आहे ते टेक्निकल वगैरे सगळं शिकत आहे. विषय शिवश्रेष्ठीचा आहे. एक मिनिट, शिवश्रेष्ठीचा विषय पुन्हा घेऊया आपण. ठीक आहे. एकंदरीत आपण साधक बाधक चर्चा करत असताना आपल्याला लक्षात आलं असेल की शैक्षणिक बाबतीतही बिलोली तालुका कसा आहे. मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आपण सगळ्या पॅनलवरच्या सगळ्या लोकांनी सुद्धा मान्य केलेल्यासारखंच आहे की शैक्षणिक बाबतीत बिलोली तालुका पाठीमागे आहे, याच्यात कुठलंही दुमत नाही. आता सर म्हणतात त्यांनी जो विषय, आता मला असं वाटतं की यांना घाई लागली की आपण सगळं सामने सरांचं जे काय काळ झालेलं सांगावं, परंतु असं नसतं. आपण विषयानुसार चाललो. तर मला आता तुम्ही हे सांगा की पर्यटनासाठी काय झालं बिलोलीमध्ये, तुमच्या विषयावर शिवसृष्टीवरून होतो येऊ की काय पर्यटनासाठी काय काय झालंय, तुम्ही सांगा अगोदर आणि थोडक्यात सांगा. सर, पर्यटनवर जे आहे ते शिवश्रेष्ठी जे मंजुरी झालेली आहे ते आदरणीय साबणे साहेबांच्या काळात झालेली आहे. अतिशय सुंदर काम झालेलं आहे वर आणि बघायसारखं देखणं कार्यक्रम आहे.
आणि आजपर्यंत आपल्या बीड शहरामध्ये कुठंच एक छोटं गार्डन सुद्धा नव्हतं, बसायला जागा नव्हती. पण आज लहान लहान लेकरं लहानापासून तर वयोवृद्ध त्या ठिकाणी जाऊन फिरतात, खेळतात आणि जिम सुद्धा आहेत. लहान मुलापासून मेंटेनन्स नाही त्याचं. तुम्ही निधी आणून दिला, तुम्ही निधी आणून दिला, त्याला मेंटेनन्स नाही. जिम करता येते, ओपन जिम आहे. जिम नाही, ते मेंटेनन्स नाही. तिथे जाऊन बघा, पाऊस वगैरे आलं तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपण मांडलेला मुद्दा मान्य आहे, समोर जे आहे ते पण थोडंसं नगर या ठिकाणी आमदार साबणे साहेबांनी जो शिवसृष्टी आणली ती मान्य झाले, बरोबर आहे. पण माझं मत आहे की आपण त्या ठिकाणी झालेला खर्च पाहता पुढील कार्यकाळात एखाद्या वर्षात तरी त्या शिवसृष्टीपासून नगरपालिकेला काही उत्पन्न मिळालं का? नगरपालिकेसाठी शिवसृष्टीचं उत्पन्न मिळालं पाहिजे. नगरपालिका कशी चालेल? त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्चून ज्यावेळी शिवसृष्टी हे गार्डन त्या ठिकाणी पर्यटन बिलोलीकरांसाठी उभा राहिलं, त्याचा उपभोग सर्व बिलोलीकर घेत आहेत. पण बिलोली नगरपालिकेसाठी किती उत्पन्न मिळालं हा माझा सवाल. नगरपालिका उत्पन्न की जब बात आ गई तो मैं एक बात करूंगा साहब. जो सीओ साहब का निवास स्थान है, नगर अध्यक्ष का भी निवास स्थान रहता, हर नगर पालिका को है, कुंडलवाड़ी में भी बने हुआ है, सही है. तो आज के दौर के वहाँ मूत्री खाना बनेगी. हनुमान मंदिर के पास बाजू में जो कॉम्प्लेक्स बना है वो निवास स्थान थी सीओ की जगह, निवास स्थान थी सीओ और नगर अध्यक्ष की, वहाँ मूत्री खाना बनेगी. उसकी वजह क्या है? माझ्या मित्राने सत्ताधारी या ठिकाणी माझ्या मित्राने जसं पाहिजे तसं नसल्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. असं माझ्या तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं, कदाचित ते योग्य आहे. एकमेकाला असे आरोप नका करू, तुम्ही सर. भाजपचे का काँग्रेसचे. आपण सर, माझं एक असं मत आहे की आमदारांनी निधी आणून काम करून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायचं काम आहे. बाकी त्याच्यावर देखरेख नगरपालिकेने अंडरटेकिंग करून, नगरपालिकेने त्याला हस्तक्षेप करून तिथले जे आहे ते बघणं, तिथलं सगळं सोय व्यवस्था करणं नगरपालिकेचं काम आहे. नगरपालिकेला घ्या म्हणल्यानंतर मी नगरपालिका घेत नाही, तरी आतापर्यंत ते व्यवस्थितपणे चालू आहे आणि दररोज आता लॉकडाऊन मध्ये बंद आहे. शिवसृष्टीशी व्यतिरिक्त आपल्या बिलोली तालुक्यात काय आहे नेमकं, आपल्याला सांगण्यासारखं काय आहे का? शिवसृष्टीच्या व्यतिरिक्त तत्कालीन आमदार कैलासवासी रावसाहेबजी अंतापूरकर यांच्या कार्यकाळात उपविभागीय अधिकारी कार्यालय बिलोली येथे स्थापना झालं. पर्यटनच्या त्या व्यतिरिक्त काही चाललेलं नाही. बरं, ठीक आहे. पर्यटनाचा मुद्दा थांबूया. पर्यटनाविषयी काय विशेष असं बिलोली सब पक्षों मांगनी करके वो उपयोगी कार्यालय के लिए रोड पे उतर के पानी में भिग के सब आंदोलन करके वो लिए सो है. ठीक आहे. तो पर्यटनाचा मुद्दा नाही. आता विषय तो आपण हे करूया. मला काय म्हणायचं की पर्यटनाच्या बाबतीत हे बिलोली तालुका मागासलेलाच राहिला, तिथे मागलेला आहे, हे मान्य करायला काहीही हरकत नसावी आपल्या सर्वांची. मला आता परत एक असा एक प्रश्न करायचा आहे की नेमका आता आपण एकमेकाला आरोप करत आहोत, आपल्याला जनतेपुढे जायचं उद्या, तर मला एक असं सांगा की तुम्हाला काय वाटतं की बिलोलीला काय केलं म्हणजे तुम्हाला बिलोलीचा विकास होईल किंवा बिलोलीचा फायदा होईल किंवा ते एक योग्य मार्गावर येईल असं काय वाटतं? तुम्ही सांगा भाजपमध्ये. तिथून सुरू करूया आपण. आता मध्ये बोलू नका प्लीज. शिरूर आपण देगलूर बिलोली पोटनिवडणूक उद्दिष्ट समोर ठेवून फक्त विकासात्मक कामे न सांगता खरंच तळागाळातील लोकांपर्यंत रोजगार, शैक्षणिक सुविधा, सर्वांच्या हाताला रोजगार काम आणि विकासात्मक कामे ज्यामध्ये फक्त केवळ रोड आणि नाली न येता जी सर्व विकासात्मक कामे आहेत या सर्वांचा जर समावेश त्या अजेंडामध्ये असेल तर परिपूर्ण असा देगलूर बिलोलीचा विकास झाला असं सांगता येईल. आपण काय करणार नेमकं, तुम्ही काय करणार हे सांगा. शैक्षणिक विकास असेल, त्यात रोजगार असेल, हा अजेंडा या ठिकाणी राहिला तरच तो पक्ष विकास आणि विकासाच्याच अजेंडावर भारतीय जनता पक्ष या ठिकाणी देगलूर बिलोलीमध्ये उतरणार आहे आणि पंढरपूर मंगळवेढाच्या पुनरावृत्ती या ठिकाणी देगलूर बिलोलीमध्ये 100% होणार आहे. कारण खासदार आदरणीय चिखलेकर साहेब, जिल्हाध्यक्ष गोजेगावकर साहेब व जिल्ह्याची पूर्ण टीम राज्याच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी भाजप पक्ष हा सत्तेसाठी उतरणार आहे. समजा ठीक आहे. मावळगे सर, आपण काय म्हणणार, समजा सुभाष सामने यांना जर महाविकास आघाडीकडून जर तिकीट मिळालं किंवा यांच्यात काही म्हणजे सध्याला चालू आहे, माझी इच्छा नाही आहे पण वरती चालू आहे सोबळावर लढण्याचं, जर अशी वेळ आली आणि सुभाष सामने जर निवडणूक लढवतील तर त्यांच्या विकासासाठी काय मुद्दे असणार आहेत? तर माझं एक मत असं आहे विकासाच्या संदर्भामध्ये आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून जे डेव्हलप अगोदरच जे आहे ते प्लॅन MIDCच्या संदर्भात दिलेले आहे आणि ते सुद्धा एक चांगलं रोजगार मिळेल मुलांना. सगळ्या आपल्या या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार खूप आहेत आपल्या भागामध्ये, त्या सगळ्याला काम मिळेल. आणि दुसरी गोष्ट, शिक्षणापासून जे आपलं तालुका खूप मागे आहे
हे मी मान्य करतो, कारण 5 वर्षामध्ये तेवढं पाहिजे त्या प्रमाणात काही करता आलं नाही. पण येत्या काळामध्ये आदरणीय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं चांगलं जर घडलं आमदार साबणे साहेबाच्या संदर्भामध्ये, तर नक्कीच या भागामध्ये जे या भागामध्ये शिक्षणाच्या दर्जामध्ये आपलं कमी आहे ते आपण या ठिकाणी डेव्हलप केल्याशिवाय साहेबाच्या माध्यमातून राहणार नाही, एवढेच या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो. वलिउद्दीन, आपण काँग्रेस तर्फे काय सांगणार? बिलकुल कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये हे ठरलेलंच आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या तिन्ही पक्षांची भूमिकाच राहील आणि असं कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये ठरलेलंच आहे. सर्वात पहिले प्रिफरन्स द्यायचे पहिले शिक्षणाला. मला वाटत नाही आहे की आता या होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मॅनिफेस्टो आपल्या समोर येईलच, कारण त्याच्यामध्ये प्राधान्य त्याला शिक्षणाला देण्यात आलेलं आहे आणि निवडणुकीनंतर ते आपल्याला दिसेलच. आणि दुसरी बाब म्हणजे साबणे साहेब, मला नाही वाटत की दुसरं तिकीट नाही, साबणे साहेब पण जरतरचा प्रश्न होता तर आमच्या मॅनिफेस्टोमध्ये नक्कीच असेल की शिक्षणाला पहिले प्राधान्य द्यायचं आहे. तो मुद्दा निवडणुकीच्या समोर तुम्हाला दिसूनच येईल. ठीक आहे. वंचित आघाडी, आपण सांगा आता तुमचा मॅनिफेस्टो सांगू शकतो. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीचा जर आमदार इथं मतदारांनी जर निवडून दिला तर या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होईल. आणि या ठिकाणी महत्त्वाचं सांगायला गेलं तर महाविकास आघाडी जे सरकार आपण बोलतो, ह्या सगळ्या शिवसेना, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सगळ्यांनी आतापर्यंत सत्ता भोगलेली आहे. म्हणून नव्यानं जर वंचित बहुजन आघाडीला जर इथला जर मतदार पसंती क्रमांक जर देऊन या वंचित बहुजन आघाडीला जर उमेदवाराला जर निवडून आणलं तर इथलं शैक्षणिक वातावरण असो, मोठे महाविद्यालय असो इथं उभारले जातील. आणि रोजगार प्रश्न म्हणून इथल्या सगळ्या बेरोजगार तरुण असतील किंवा वयोवृद्ध कोणी असेल, प्रत्येक बेरोजगाराला इथं रोजगार दिला जाईल. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे इथला जो राजकारण आहे तो या इथल्या राजकारणाला कुठेतरी शिळेपणा आलेला आहे आणि या शिळेपणाला ताजेपणा आणण्यासाठी या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे. आणि या 4 पक्षाच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी नव्यानं जोमानं यांना जर संधी दिली तर नक्कीच या ठिकाणी सगळ्याच गोष्टीमध्ये परिवर्तन होईल आणि बिलोलीचं या ठिकाणी उज्ज्वल भविष्य आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रोटोकॉलमध्ये आम्ही सांगू इच्छितो. ठीक आहे. एमआयएम तर्फे जर एमआयएमला जर चान्स मिळाला आणि किंवा चान्स मिळण्यापेक्षा तुम्ही निवडणुकीत उतरत असता बिलोली तालुक्याला विकासात्मक काय तुमच्या डोक्यात आयडियालॉजी आहे ते थोडं मतदारांना. जैसे कि नीलंगरकर साहब, आपको तो जैसा कि मालूम है हैदराबाद दारुस्सलाम टोटल आस पार में 15 एकड़ जमीन है. 15 एकड़ में भी पूरे कॉलेज है, लॉ, डिग्री, अग्रिकल्चर, डॉक्टर, टोटल कॉलेजेस है. इंशाल्लाह अगर हमारी बेटी गाड़ी चालू है आमदारों से, इम्तियाज जलील साहब से, महाराष्ट्र अध्यक्ष है वो, और डॉक्टर कादरी साहब और महाराष्ट्र के जुम्मेदार सर चिटनस फेरोज लाला साहब और अमजद बेग साहब जिला अध्यक्ष, उनके नेतृत्व में इंशाल्लाह कैंडिडेट चालू है. अगर हमको संधि मिली इंशाल्लाह, या पढ़ाई का मसला रहो या कॉलेजों का मसला रहो और या अपने रोजगार का मसला रहो, इंशाल्लाह हम पूरी ताकत से इंशाल्लाह हमारा पक्ष लेके हमारे कुल मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जोर से जम से इंशाल्लाह काम करेगी और विकास करके बताएगी. इसका नमूना है, सबूत है हमारा हैदराबाद, औरंगाबाद, धुलिया और मालेगाव. ठीक आहे. आता आपण या सर्वांच्या निवडणुकीच्या समोर जात असताना यांची काय आयडियोलॉजी आपण ऐकलं. मला आता एक प्रश्न असा करायचा आहे की संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोलीची नगरपालिका ही गाजलेली आहे आणि स्थानिक प्रश्न आहे, कारण मागच्या अनेक वर्षापासून बिलोलीतले या नगरपालिकेचे प्रकरण पेपरबाजी होत असते, एकमेकावर आरोप केले जातात. ताजे आरोप आहेत, जुने आरोप आहेत, सर्व आरोप. तर या आरोपावरती काँग्रेस नंतर बोलेल, भाजपाकडून शिरोळ काय आपल्याला म्हणायचे नेमके या नगरपालिका काय अवस्था आहे आज बिलोलीच्या नगरपालिकेची? मला एकच सांगायचं आहे, मी सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये बोलत असताना हे सम्यक न्यूज लाईव्ह हे गाजलेलं चॅनल आहे. आणि सर, आपण एकाच शब्दात बिलोलीचा या ठिकाणी जो उद्घोष केला तो उद्घोष असा आहे की बिलोलीची नगरपालिका या ना त्या कारणाने गाजलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आपण जे सांगितलात पेपरबाजी झालेली आहे, नवी प्रकरणं, जुनी प्रकरणं, ही सगळी प्रकरणं बिलोलीकरांसाठी सगळी जुनीच आहेत आणि हा असेच प्रकरण या ठिकाणी चालू राहतील. कारण जर सत्तांतर झालं नाही तर
कारण आपण सांगितल्याप्रमाणे बिलोली अशीच गाजणार आहे. जर सत्ताधारी अजूनही सत्तेत येत असतील तर. त्यामुळं या व्यतिरिक्त मी अजून वेगळं काही बोलावं मला असं वाटत नाही. सर मावळगे सर, आपल्याला काय वाटतं महानगरपालिकेविषयी? बिलोली तर नगरपालिका. नगरपालिकेच्या संदर्भात सांगत असताना ही नगरपालिका अशी आहे की सर, ही नगरपालिका अख्ख्या मुंबईमध्ये जसं बिलोलीचं नाव पोचलेले आहे, असं एकमेव नगराध्यक्ष आहेत की जे आहे ते या ठिकाणी भ्रष्टाचार करून त्यांनी जे आहे त्याचे पैसे भरले, म्हणजे सिद्ध केले की मी त्या ठिकाणी आरोपी आहे. मग हे मी म्हणणार झालो, हे कोर्ट म्हणायला लागलं आणि पुरे आपल्या नांदेड जिल्हा माहिती. आणि दुसरी गोष्ट एक या ठिकाणी सांगायचं म्हणजे आवो चोरो बांधो बारा, आधा तुम्हारा आधा हमारा, अशी ही नगरपालिका आहे. या नगरपालिकेमधून होणारे कामं जवळजवळ 80% काम करणारे नगरसेवकच गुत्तेदार आहेत. त्यामुळं कामं व्यवस्थित होत नाहीत, या ठिकाणी कामं होत नाहीत. कामं होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, येणारा 70 ते 80% नगरसेवक विकासाच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेमध्ये प्रवेश करत नाहीत, तर बिझनेसच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रवेश केल्यामुळं बिलोली शहराचा विकास पूर्णपणे खुंटल्या जात आहे. जर दृष्टिकोन विकासाचं जर राहिलं असतं तर बिलोलीचा नक्कीच विकास झाला असतं, पण दृष्टिकोन विकासाचं नसल्यामुळं त्या ठिकाणी 20% चांगले असतील, मी म्हणत नाही सगळे आरोपी आहेत, त्या ठिकाणी सगळेच खराब कामं करतात, 20% चांगले असतील, पण सगळ्यांनी 80% लोकांनी जर चांगलं काम केलं तर नक्की विकास होईल, रोजगार मिळेल, शैक्षणिक क्षेत्र चांगलं होईल. बरं ठीक आहे. वंचितचं तुमचं काय मत आहे बिलोली नगरपालिकेविषयी? बिलोली नगरपालिकेच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर इथं प्रस्थापित लोकांनी, प्रस्थापित पुढाऱ्यांनी राजकारणाची धुरा सांभाळलेली आहे. त्याच्यामुळं कुठंतरी इथं विकासाला इथं बाधा निर्माण होत आहे आणि आपल्या या बिलोली शहराचा विकास या ठिकाणी होत नाहीये. त्याचं कारण असं आहे की इथले काही जे सगळे काही पुढारी आहेत ते गुंड आणि चोरांचा बाजार आहे. सगळे गुंड आणि चोरं एकत्र या ठिकाणी बसून या ठिकाणी विकास कामाचं घोडे बाजार करतात आणि त्या बाजाराच्या माध्यमातून, टक्केवारीच्या माध्यमातून हे अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करतात आणि या भ्रष्टाचारामुळं कुठंतरी या बिलोली शहराचा विकास कुठेतरी अडचणीत येतोय. म्हणून माझं म्हणणं हे एकच असणार आहे, येणाऱ्या काळामध्ये जर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जर या नगरपालिकेमध्ये जर बदल झाला, नव्याने नगरपालिकेच्या अवस्थेबद्दल बोला. नगरपालिकेची जी अवस्था आहे ती अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. इथला भ्रष्टाचार जो आहे तो कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत या ठिकाणी काँग्रेस पक्षानं अतिशय घाणेरडे असं राजकारण केलेलं आहे. त्याच्यामुळं मी त्यांना या ठिकाणी त्या गोष्टीसाठी मी त्यांचा या ठिकाणी मी त्यांना सहमती दर्शवत नाहीये आणि ते कुठेतरी विकास कामाला त्यांच्यामुळेच बाधा निर्माण होत आहे. ठीक आहे. आपण नगरपालिका के जो जिम्मेदार लोग हैं, जो भी नगर अध्यक्ष है, पहले तो मुख्य अधिकारी रहता है, लेकिन मुख्य अधिकारी 6 महीने में 7 बार बदल जाता. जो पेंशन लोगों के है 10-10 साल से पैसे नहीं मिल रहे. समय न्यूज चैनल के आपके जरिए से मैं बोल रहा हूं, मैं खुद कर्मचारी का बेटा हूं. 10 साल हो गए आज को पैसे नहीं मिले पेंशन के, 2.25 लाख रुपए. जो दूसरा कर्मचारी है बाद में पेंशन होके 16 लाख रुपए ले लेता. 10 साल से पैसे नहीं मिल रहे. और दूसरी एक बात, छत्रपति शिवाजी महाराज की जो जमीन है आतराफ की, यानी कि गार्डन बीडन बनाए, पार्क बनाए, वो 3.5 एकड़ की जमीन है. वहां जाके लोगों ने सलाब डाल के अतिक्रमण कर लेके किराया खाते. ऐसा क्यों भाई? दूसरी बात, जामपंडू का जो स्कूल है वो जो निकाल लग रहा, वो कोर्ट में निर्णय चल रहा उसका, कब तक कोर्ट में चलेगा? 2009 से सुभाष पवार थे नगर अध्यक्ष, जब से विषय चल रहा हो, अब तक उसका रिजल्ट नहीं लगा. दूसरी बात, अल्पसंख्यक निधि अब तक ये विकास काम नहीं हुआ बिलोली के अंदर. मुस्लिम लोक संख्या के 70 साल से कांग्रेस को मतदान करते रही मुस्लिम, आज मुस्लिम का विकास 1 रुपए का नहीं हुआ. ये मैं छाती ठोक के बोलता हूं. दूसरी बात, कुरैशी बिरादर समाज है, सबसे बड़ा विकास समाज, आज उनको कत्ल खाना नहीं है. वो 2000 मैं कहता हूं 2012 से नहीं है, उन्हें भी अर्ज दिए वाले हैं नगर पालिका में. मैं समय न्यूज चैनल के जरिए से मैं बताना चाह रहा हूं, ऐसे कई विषय है साहब, मैं बोल नहीं सकता. 7 महीने में 6 सीओ बदल जाते तो मुख्य अधिकारी के ऊपर नगर पालिका चलती. एक तो नगर अध्यक्ष बिलोली में नहीं रहते, नगर सेवक दिखने को नहीं मिलते, चिराग लेने को जाना पड़ता, ओळख पत्र की सही को. मी इथला 5 वर्ष से दिया. ठीक आहे.
आता या सर्व प्रश्नाचे उत्तर कदाचित किंवा त्याला सामोरे जाण्यासाठी मी वलिउद्दीन यांना या आरोपाचं आपलं काय खंडन करणार? सर्वप्रथम मी आमचे सहकारी मित्र मावळगे साहेब यांचं प्रश्नाला उत्तर देतोय. विषय भ्रष्टाचारचा मांडला, तो सिद्ध झाला. आपल्याला माहीत नाही, कोर्टाने अजून दोषी ठरवलेला नाही. हातावर बोटावर मोजण्या इतके विरोधक असेल तर ते संतोष कुलकर्णीच्या नावाला विरोध आहे, विकास कामाला विरोध नाही. बिलोली शहराची जनता कशासाठी 3 टर्म त्यांना सत्ता भोगण्यासाठी संधी देते? मग बिलोलीकरांनी त्यांची कामाला पावती देते. 4 लोकांनी विरोध दर्शवला फक्त ते नावानिच, तर काय फरक पडते? तुम्ही या ना सत्तामध्ये, तुम्ही सत्ता भोगा, तुम्ही तुमचे नगरसेवक, तुम्ही तुमचे सत्ता बघा, तुम्ही सत्ता स्थापना करा नगरपालिकेमध्ये. जनता तुम्हाला का निवडून येत नाही? विकास कामाबाबत तुम्ही संतोष कुलकर्णी अँगल बघा, प्रत्येक अँगल बघा, कामाचं प्रत्येक अँगल बघा, काय केलं ते बघू नका, चांगले काम काय केले ते पण बघा सर. काम ते पण बघा. जनता कशाला काम करने वाले कोर्टाने दोषी अजून कोणाला ठरवून दिले लाने वाले सुप्रीम कोर्टापर्यंत हरकत नाही. भ्रष्टाचाराचा मला माध्यमामध्ये कोर्टाने कोणाला दोषी ठरवलेले आहेत आणि ते चांगल्या कामाला क्वालिटी आहे का नाही? चांगली तक्रार करा. कुठं आहे तुम्ही? चांगला कायदा आहे ना, बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला कायदा चांगलं काम होत नसतील तर हा विकास आहे. बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिला आहे, अधिकाराचा वापर करा. तुम्ही लेखीमध्ये तक्रार करा. मी त्यांचे उत्तर छोटंच देतो सर, त्यांनी कदाचित आता पडताळणी करून घ्यावं. माझ्याच वार्डमध्ये एक काम झालेलं आहे, नगराध्यक्षांनी काम केलं, कदाचित दुसऱ्याच्या नावावर काम असेल, होऊन अजून 1 महिनाही कंप्लीट झालेलं नाही. काम होऊन 1 महिनाही कंप्लीट झालेलं नाही. जवळपास त्याची निधी 50 लाखाच्या आसपास असावं, होऊ शकते काही कमी जास्त असेल, अंदाजे सांगायला लागलो. 1 महिना झालं नाही काम, आज घडीला त्या ठिकाणी खड्डे पडायला लागले. मुळात कसं आहे सर, कामाचा दर्जा निकृष्ट, हा निकृष्ट दर्जाचं काम आहे. पण अडचण अशी आहे सर, हे गावगड्याचं काम आहे. गावगड्याचं काम असल्यामुळे आता जसं माझे मित्र म्हणले की नेहमी तक्रार करावं. तक्रार कुठवर करावं? कलेक्टरपर्यंत करावं. सर, कलेक्टरपर्यंत जाऊ शकता तक्रार करणारा, बिरोलीपासून ते कलेक्टरपर्यंत. पण लिंक अशी आहे की तुम्ही कलेक्टरला तक्रार करा की कुठेही करा, त्या ठिकाणी दाबल्या जाते. सामान्य आणि सामान्य माणूस टिकत नाही. आणि एक माझ्या मित्राचं परत त्यांना खोडतो मी या ठिकाणी, जे संदर्भात त्यांनी म्हणले की पैशाच्या संदर्भात आरोप झाले. आरोप न होता पैसे कसं भरत असतं? मी चोरीच केलं नाही तर मी पैसे कसं भरणार? कोर्टाला सगळ्यांनी सांगा सर, कोर्टाला दोषी ठरवू द्या ना. मी पैसे भरू शकत कोर्टाला दोषी ठरवू द्या ना. आपण निकाल देणार आहे कोर्ट, आपण निकाल देणार आहे कोर्ट. पैसे भरत कोर्टाची बाब आहे, तो भाग बोलू शकत नाही. मी पैसे भरू दोषी आढळला विकास नाही होत, शिक्षा देईल. बरं, इथं सिस्टम तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे मला करायचं आहे. या आता सांगले की 3 टर्म नगराध्यक्ष आहेत. मला एक या ठिकाणी त्यांना विचारायचं आहे, अहो तुम्ही 3 टर्म नगराध्यक्ष, तुमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे, गेल्या 50 वर्षापासून तुम्ही सत्तेमध्ये आहात, आमदार तुमचे खासदार 1.5 वर्ष झालं, त्याच्या अगोदर कसं मला सांगा, तुमच्याकडे काय एवढं नव्हतं? तुम्ही तर बुद्धिजीवी माणसं आहात, मग तुम्हाला शिक्षण क्षेत्र, बेकार रोजगारांना का काम आले नाही का? फक्त रोड करायला चालले का तुम्ही? सामने साहेबाला विचारा ना, सामने साहेबाला विचारा 10 वर्षात किती शिक्षण आणलं, किती कॉलेज? 5 वर्ष विचारा. 5 वर्षामध्ये किती आलं? त्याच्यापेक्षा जास्त 5 वर्षात झालं. कोणता कॉलेज आले? ठामपणे सांगतो. कोणता कॉलेज आले? कोणता कॉलेज आले? विकास करायची कोणाला? शहरामध्ये पेंडिंग सरकारची निधी शिवसृष्टी तुम्ही 10 वर्ष अंधारून टाकला. शिवसृष्टी अजून एक तुम्हाला या ठिकाणी
काका आमचे वरिष्ठ काका म्हणत आहेत की 50 वर्षापासून कोल्हापूर हे गाव डांबर बघितलं नाही. आजही मी आज पंचासमक्ष बघतो 1 किलोमीटरच्या वर कुठंच रोड झालेला नाही, पुढे डांबरही नाही, आणि जी डांबर होती ती डांबर आज बघायलाही मिळणार नाही. ठाम मत आहे. आणि गावापर्यंत रोडही पोहोचलेला नाही, गावापर्यंत रोड पोहोचले नाही, गावापर्यंत रोडही पोहोचलेला नाही. या ठिकाणी मी कोल्हापूरला त्या कोंडलवाडीच्या तिकडून सुद्धा रस्ता येत आहे. तो रस्ता कोल्हापूरला पोहोचला नाही आणि हाही रस्ता कोल्हापूरला पोहोचला. या ठिकाणी समोरच्या कामासाठी लोकांची काहीतरी छोटी मोठी नाराजगी असल्यामुळे कदाचित त्यांनी थांबले आहे. असं हे सुद्धा यांच्या गावापर्यंत कोल्हापूरमध्ये रस्ता नक्की आहे. आपण भरपूर चर्चा केलेली आहे, विकासात्मकही केलेली आहे, सर्व बाबतीत आपण चर्चा केलेली आहे. मला विशेष करून काही लोकांनी म्हणजे माझ्या मित्रपरिवारातल्या लोकांनी म्हटलं होतं की नगरपालिकेचा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे, तो सुद्धा आपण घेतो. आपण जनरली आता मला वाटतच नाही की आता काही राहिलं असावं, तर मी तर नाही माझ्या मित्राचं उत्तर देऊ शकलो नाही. मला आठवण आली. कालचाच निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा, महाविकास आघाडीचा, अल्पसंख्याक महिला बचत गटा महिलांसाठी अल्पसंख्याक प्रत्येकी 2 लाखाची निधी उपलब्ध करून दिलेली आहे. कालचा निर्णय साहेब, संकेतस्थळावर जाऊन आपण 70 वर्ष असो काय असो, महिलांसाठी बचत गटांची अल्पसंख्याक महिलांसाठी 2 लाखाचा निधी उपलब्ध करून देणारं महाविकास आघाडी सरकार आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, शरद पवारजी साहेबांच्या नेतृत्वाखाली माझं एवढंच बोलणं आहे. मी थांबतो. माझं एवढं सांगायचं आहे की गेल्या 50, 25, 30 वर्षामध्ये जे कामं झाले नाही सर, तुम्ही विचार नाहीत मग मी सांगायला लागलो सर. आज तुम्ही कुठल्याही रोडला जा, कासराईपासून बेळपिणी त्या मार्ग जा, ते रोड साबणे साहेबांच्या काळात झालेले आहे. बिलोलीपासून तुम्ही देगलूर जा, हे सुद्धा रोड साबणे साहेबांच्या काळात झालेले आहे. माझा मित्र म्हणला तसं ते रोड झाले. एक मिनट, जे रोड मैं बोलता हूँ कि पुस्तकों ने छाप लिए. अब जरा बंद करो, 5 मिनट में बोलता हूँ नगर पालिका के बारे में. यहाँ मेरे को अभी एक जवाब दो नीलंगेकर साहब कि नगर पालिका में मुख्य अधिकारी बिलोली में क्यों नहीं टिकता, इसका मेरे को जवाब होना. हा मुद्दा खरा आहे. क्यों नहीं टिकता? 6 महीने में 7 सीओ क्यों बदले जाते, इसका मेरे को जवाब दे दो. एखाद्या भ्रष्टाचारात जर तो बाधा येत असेल तर त्याला बाजूला करून पुढे जाणं इथल्या सत्ताधाऱ्यांचं मुख्य अधिकारी को दबा के डरा के धमका के कामा लिए जाते, इसलिए नहीं टिकी जाता. तुम्हाला आपण थोडं मी थांबवतो आता, कारण भरपूर वेळ झालेला आहे. प्रेक्षक सुद्धा एवढं बातमी लांब पाहू शकतात की नाही, पण आता आपण खरंच आपण या देगलूर बिलोली मतदारसंघातील हा जो बिलोली तालुका आहे, या तालुक्याच्या विषयी साधक बाधक चर्चा, संपूर्ण गरमागरम आणि शांततेनं सगळ्या पद्धतीची चर्चा आपण ऐकली आहेत. आता यांनी ठरवावं की याचे ठरवतीलही येणारा काळच येथील मतदार राजा. आता मी एवढंच माझं सर्वांना आव्हान आहे, मी सर्वांनाच एक चान्स देणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला संविधान दिलेलं आहे, आणि जे काही इतिहास कालांमध्ये राजा महाराजा होत होते ते आपल्या परंपरेनुसार आपल्या राजघराण्यातून होत होते. परंतु आता जो भारताचा राजा होईल किंवा जो पंतप्रधान होईल, जो राज्याचा मुख्यमंत्री होईल, हा सर्वसाधारण व्यक्ती निवडून आणून मतदार राजा यांना निवडून आणतो आणि मतपेटीतून आपलं मत त्यांना टाकण्याचा अधिकार दिलेला आहे. तर त्या अधिकारासाठी भारतीय संविधान प्रगल्भ होण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी सर्वांना मतदान करा असं आव्हान आपण करावं. साजिद सर, आपण अगोदर तुमच्यातर्फे मतदारांना आव्हान करा. मैं सबसे अपील करता हूं, कुल मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की तरफ से अपने घर में से निकलो और इंशाल्लाह मतदान करो. मी या ठिकाणी प्रथमतः प्रशासनास विनंती करतो की ईव्हीएम मशीन जे आहे ते फक्त या ठिकाणी सर्व मतदारांना विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये आपलं मतदानाचा हक्क बजावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली लोकशाही मजबूत करावी. देगलूर बिलोली मतदारसंघातील सर्व मतदारांना मी एकच आवाहन करतो की त्यांनी 100% मतदान कसं होत आहे
ते पाहून मतदानात बाहेर निघा आणि कोणी मतदान न करता होता कामा नये. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना केली आहे त्या घटनेमध्ये अतिशय सुंदर असं तरतूद केली आहे की लोकशाही जिवंत राहण्यासाठी एक मत लाख मोलाचं आहे. कारण मागच्या व्ही.पी. सिंग साहेबांच्या एका मतामुळं पंतप्रधान भारताचा जो आहे ते गेलेले आहे. तशा पद्धतीनं प्रत्येकाने आपलं मत बजावलं पाहिजे, केलं पाहिजे. बाबासाहेबांचे हात बळकट केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या घटनेला सगळ्यांनी जीवन ठेवण्याची आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. परत शासनाला माझी एक विनंती राहील, जे बाहेरगावी लोक इथून सर आपल्या कामाला जे जातात त्या लोकांना तिथून पोस्टद्वारे 1 महिना बिफोर मतदान आपल्या मतपेटीपर्यंत पोहोचण्यासाठी तशी व्यवस्था करावी आपल्या माध्यमातून मी अशी विनंती करतो. कारण मोलमजूर गोरगरीब काम करणारे बाहेरगावी आहेत बरेचसे, त्यामुळं 60 ते 65% मतदान होते आणि गरिबांना तिथून येणं आणि मतदान करणं जे मोठे मोठे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये परवडत नाही कोणालाही. हातावरलं पोट असते त्यांचं, हातावरलं पोट असते. म्हणून मी माझी विनंती आहे शासनाला की जे बाहेरगावी काम करणाऱ्याची यादी अगोदर करावं आणि त्यांच्या मतदान मतपेटीमध्ये आणण्यासाठी पोस्ट आणि पोस्टद्वारे करून घ्यावं अशी माझी आपल्याला विनंती राहील. शिरोळे सर, आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना घटनेनुसार जो आपणास एक मतदान करण्याचा हे एक मतदानासाठी जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार प्राप्त करून मत करण्यासाठी मतदानासाठी 100% मतदान व्हावं यासाठी सर्व मतदार राजांनी आपला कौल कोणाच्या बाजूने आहे हे दाखवण्यासाठी 100% मतदान करावं ही माझी सर्व देगलूर बिलोली विधानसभेतील जनतेला कळकळीची विनंती आहे. दर्शको, आपण या ठिकाणी थांबूया. या सर्व पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी माझ्या सम्यक न्यूज द्यायला वेळ दिलेली आहे आणि आपले मत मतदार राजापर्यंत पोहोचवण्याचा मला जो मान दिलेला आहे, जो मला माध्यम दिलेलं आहे, या सर्वांचा मी आभारी आहे. आपण आलात, सर्वांना जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.